हॅलो एव्हरीवन, आपण पाहतोय बाळांनो सर्वेइंग हा सब्जेक्ट जो फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टर करता आहे सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच करता। तर बाळांनो या सब्जेक्टमध्ये सर्वेइंग या सब्जेक्टमध्ये काही युनिटची रिव्हिजन आपण ऑलरेडी पाहिली आहे। आजच्या लेक्चरला अजून एका युनिटची रिव्हिजन आपण पाहणार आहोत। तेव्हा हेडिंग द्या बाळांनो, सर सब्जेक्ट आहे आपला सर्वेइंग, त्यामध्ये युनिट नंबर 2 जो आहे त्याचे VIMP क्वेश्चन पाहतोय आपण फॉर 70 मार्क्स फायनल एक्झामिनेशन, जी की सध्या आता चालू आहे। ठीक आहे, आता बाळांनो यामध्ये युनिट नंबर 2 आहे आपला क्रॉसटॉप अँड कंपास सर्वेइंग। ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला या युनिट नंबर 2 मध्ये जर वेटेज पाहिलं तर ते आहे बाळांनो 14 मार्कांचं वेटेज, 14 मार्क्सचं वेटेज आपल्याला या युनिटसाठी आहे। आता या युनिटमध्ये आपल्याला काही इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहिजेत, तर त्यामध्ये आपल्याला काय पाहिजे तर लिनियर मेजरमेंट म्हणजे काय, लिनियर मेजरमेंटचे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट कोणते, मग त्या इन्स्ट्रुमेंटच्या डायग्रॅम, युजेस जे काय असेल ते सगळं काय पाहिजे। लिनियर मेजरमेंट म्हणजे ज्यामध्ये आपण डिस्टन्स मेजरमेंट करतो, डिस्टन्स मोजतो, त्याकरता लागणारे सगळे इन्स्ट्रुमेंट आपल्याला पाहिजेत। त्यानंतर येतं चेन सर्वे टर्म। आता डिस्टन्स मोजण्याकरता चेन वापरली जाते, त्याला म्हणतात चेनिंग। तर चेन सर्वे आणि त्याच्या रिलेटेड टर्म्स आपल्याला पाहायच्यात। त्यानंतर रेंजिंग, डिस्टन्स मोजण्याकरता आपल्याला रेंजिंग करावी लागते। मग रेंजिंग म्हणजे काय आणि त्याचे टाइप्स आपल्याला पाहिजेत। मग त्यामध्ये डायरेक्ट रेंजिंग आहे, इनडायरेक्ट रेंजिंग आहे। त्यानंतर आपल्याला पाहायचे बाळांनो क्रॉसटॉप सर्वेइंग। क्रॉसटॉप म्हणजे काय आणि क्रॉसटॉपच्या मदतीने आपण एरिया मेजरमेंट कसं करतो त्यावरील न्यूमरिकल्स देखील आपल्याला पाहिजेत। हा जो टॉपिक आहे प्रिझमॅटिक कंपास आणि लोकल अट्रॅक्शन, हा तुम्हाला युनिट नंबर 3 मध्ये आहे। सो फक्त हे पहिले 3-4 टॉपिक्सच पाहिजेत। कोणते कोणते? लिनियर मेजरमेंट आणि त्याचे इन्स्ट्रुमेंट, चेन सर्वे आणि त्याचे टर्म्स, त्यानंतर रेंजिंग आणि त्याचे टाइप्स आणि क्रॉसटॉप सर्वेइंग, एवढंच आपल्याला पाहिजे। ठीक आहे, नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे हा ग्रुप तुम्हाला जॉईन करून ठेवायचा आहे। सेकंड इयर बॅच नंबर 1 महालेज अकॅडमी 2026 बॅच। ठीक आहे, या ग्रुपला जॉईन करण्याकरता स्क्रीनशॉट घ्या, स्क्रीनशॉटला स्कॅन करा, म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हाल। व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन करून ठेवा, म्हणजे नेक्स्ट सेमिस्टरची सगळी इन्फॉर्मेशन, कोणते लेक्चर कधी यूट्यूबला पडणार आहे, डेमो लेक्चर कधी होणार आहे, फी स्ट्रक्चर कसं राहील, कोणकोणते सब्जेक्टचे क्लास होणार आहे, सगळी इन्फॉर्मेशन या ग्रुपवर तुम्हाला दिली जाईल। ठीक आहे, चला पुढे जाऊया। तर बाळांनो आता पाहूया आपण लिनियर मेजरमेंट म्हणजे काय। लक्षात ठेवा, टू मेजर द हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल डिस्टन्स, याला म्हणतात बाळांनो लिनियर मेजरमेंट। लिनियर मेजरमेंट म्हणजे डिस्टन्स मेजरमेंट, की असा सर्वेइंग ज्याच्यामध्ये आपण डिस्टन्स मोजतो त्याला म्हणतात लिनियर मेजरमेंट। आणि अँग्युलर मेजरमेंट म्हणजे असं सर्वेइंग ज्याच्यामध्ये आपण अँगल मोजतो, बरोबर। मग लिनियर मेजरमेंट आपण शिकणार आहोत या युनिट नंबर 2 मध्ये, आणि अँग्युलर मेजरमेंट शिकणार आहोत आपण युनिट नंबर 3 मध्ये। आता लिनियर मेजरमेंट इज द डिस्टन्स मेजरमेंट। लिनियर मेजरमेंट म्हणजे डिस्टन्स मेजरमेंट आहे। यामध्ये तुम्ही हॉरिझॉन्टल डिस्टन्सही मोजू शकता, व्हर्टिकल डिस्टन्सही मोजू शकता। ओके, आता लिनियर मेजरमेंट करण्याकरता कोणकोणते इन्स्ट्रुमेंट वापरतात, तर पहिलं इन्स्ट्रुमेंट आहे मेट्रिक चेन। मेट्रिक चेन म्हणजे स्टीलची गॅल्वनाइज्ड आयर्नची एक चेन वापरली जाते, त्याला मेट्रिक चेन म्हणतात। बरं, ही चेन 20 मीटर किंवा 30 मीटर लेंथमध्ये अवेलेबल आहे। जुन्या काळामध्ये काय केलं जायचं, ट्रेडिशनल मेथडमध्ये जुन्या काळामध्ये डिस्टन्स मोजण्याकरता टेप नव्हता, तेव्हा चेन होती। ठीक आहे, आता ही चेन एक तर 20 मीटर लेंथमध्ये अवेलेबल असायची किंवा 30 मीटर लेंथमध्ये अवेलेबल असायची, आणि त्या चेनच्या मदतीने आपण ग्राउंड डिस्टन्स मोजत होतो, जमिनीवर डिस्टन्स मोजत होतो। ओके, जर तुम्हाला चेन पाहिजे झाली बाळांनो तर अशी काहीशी चेन दिसते पहा। ठीक आहे, ही 20 मीटर चेन आहे, ही 30 मीटर चेन आहे। या चेनचे जर काही प्रॉपर्टीज पाहिल्या तर या बाजूने एक हँडल आहे, या बाजूने एक हँडल आहे। या हँडलसाठी मटेरियल असतं ब्रास, मग दोन्ही बाजूने दोन काय आहे, ब्रास हँडल टू पुल द चेन, चेनला ओढण्याकरता ब्रास हँडल आहे। बरं, या हँडलच्या इथं हा जो जॉईंट दिसतो का, हा जॉईंट आपल्या मनगटासारखा आहे, म्हणून याला म्हणतात स्विवेल जॉईंट, स्विवेल जॉईंट। त्यानंतर या ठिकाणी ही जी हा जो एवढा पार्ट दिसतोय का, हा वाला, या पार्टला म्हणतात लिंक। ओके, एक लिंक 20 सेंटीमीटर लांबीची असते, एक लिंक 20 सेंटीमीटर लांबीची असते। 30 मीटरमध्ये पण 20 सेंटीमीटर लांबीची असते, 20 मीटरमध्ये पण 20 सेंटीमीटर लांबीची एक लिंक असते।
जर तुम्ही 20 मीटरची चेन पाहिली तर त्याच्यामध्ये टोटल अशा 100 लिंक्स असतात. 20 सेंटीमीटरच्या 100 लिंक्स. आणि 30 मीटरच्या चेनमध्ये पाहिलं तर 20 सेंटीमीटरच्या 150 लिंक्स असतात. 150 लिंक असतात. या व्यतिरिक्त जर पाहिलं तर हँडलची जी लेंथ आहे, हँडलची लेंथ मिळून 20 मीटर लांबीची चेन असते, त्यात हँडल इन्क्लूड आहे. त्याच्यानंतर प्रत्येक 1 मीटरवर ब्रास रिंग आहे. छोटीशी ब्रास पासून बनवली छोटीशी रिंग असते. ब्रास रिंग आहे ॲट एव्हरी 1 मीटर लेंथ. त्यानंतर प्रत्येक 5 मीटरवर 10 मीटरवर ब्रास टॅली आहे. ही ब्रास टॅली आहे. तिथं प्रत्येक 5 मीटरवर अशी ब्रास टॅली पाहायला भेटते. प्रत्येक 1 मीटरवर ब्रास रिंग पाहायला भेटते. ठीक आहे. अशा पद्धतीने बाळांनो आपण मेट्रिक चेन पाहत आहोत. फिगर फार महत्वाची आहे. काय डाऊट असल्यास विचारा. समजल्या सगळ्या प्रॉपर्टी? चेनच्या प्रॉपर्टी आणि फिगर येतं बरं का एक्झामला, करून ठेवा. पुढे येतं बाळांनो टेप. आता चेन जुन्या काळात वापरले जायचे चेन, आता डिस्टन्स मोजायला वापरतात टेप. तर टेप स्टीलचे टेप्स असतात. टेपचे टाईप्स हे मटेरियलनुसार आहे. स्टीलचे टेप्स आहे, याच्यामध्ये स्टील वापरलेलं आहे, स्टीलपासून बनवलेला टेप. मेटलपासून बनवलेला मेटॅलिक टेप. क्लॉथ म्हणजे कापडाचा लिनेन टेप. मोर ॲक्युरेट दॅन चेन. चेनपेक्षा टेप हे जास्त ॲक्युरेट असतात. यांची ॲक्युरेसी जास्त आहे. जुन्या काळात कापडी टेप होते, आता मेटॅलिक आणि स्टीलचे टेप आलेले आहेत. या टेपची ॲक्युरेसी खूप जास्त आहे. टेप आणि टेपचे टाईप तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये मिळतील. कमीत कमी 2-2 सेंटेन्स इन्फॉर्मेशन वाचायची. डायग्राम तर त्याची येत नाही. ओके. जर तुम्ही त्या ठिकाणी टेप पाहिले तर असे काहीशे टेप असतात. ओके. आता टेप किती लेंथमध्ये अवेलेबल आहे तर 5 मीटर, 10 मीटर, 15 मीटर, 20 मीटर, 25 मीटर, 30 मीटर, वेगवेगळ्या लेंथमध्ये टेप आज मार्केटमध्ये अवेलेबल आहे. बरं, टेप जो आहे त्याची ॲक्युरेसी पण जास्त आहे चेनपेक्षा. पुढं ॲरोज, याला आपण चेन पिन म्हणतो. इट इज युज्ड टू मार्क द चेन लेंथ. चेनची लेंथ तुम्ही एकदा मोजली म्हणजे 20 मीटरची एक चेन मोजली का तुम्ही तिथं ॲरो लावता. काय लावता? ॲरो लावता. ठीक आहे. ॲरो कसा असतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. नंतर येतो रेंजिंग रॉड. जे सर्वेचे स्टेशन असतात, सर्वेच्या स्टेशनला मार्क करण्याकरता रेंजिंग रॉड वापरले जातात. ते पण तुम्हाला मी दाखवतो. म्हणजे ते सर्वे स्टेशन लांबूनच दिसतं. नंतर येतो ओपन क्रॉस स्टाफ. ओपन क्रॉस स्टाफ एक सिंपल इन्स्ट्रुमेंट आहे. याच्या मदतीने तुम्ही राईट अँगलमध्ये ऑफसेट घेऊ शकता. मग राईट अँगलमध्ये ऑफसेट घेण्यासाठी ओपन क्रॉस स्टाफ हे इन्स्ट्रुमेंट वापरतात. पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या, इम्पॉर्टंट आहे. कळालं का यातलं एक एक? ओके. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बाळांनो टेप या. त्यानंतर येतं बाळांनो हे बघा असा रेंजिंग रॉड असतो. दिस इज रेंजिंग रॉड. ऑफसेट रॉड पण असाच दिसतो. रेंजिंग रॉड जे असतात ते जनरली 2 मीटर 3 मीटर हाईटमध्ये सापडतात. 2 मीटर 3 मीटर किंवा 4 मीटर, जनरली 2 किंवा 3 मीटर हाईटचे असतात रेंजिंग रॉड. 2 मीटर किंवा 3 मीटर हाईटचे असतात रेंजिंग रॉड. रेंजिंग रॉडमध्ये खालच्या बाजूला असतो आयर्न शू. म्हणजे त्या रेंजिंग रॉडला फर्मली ग्राउंडमध्ये फिक्स करता येतं. हे बघा असा आयर्न शू असतो खालून. म्हणजे त्याला असं फिरवून आपण काय करू शकतो, ग्राउंडमध्ये फर्मली फिक्स करू शकतो. बरं, रेंजिंग रॉड जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 प्रकारचे पट्टे दिसून येतात. 3 प्रकारचे कलर बँड. एक रेड कलरचा कलर बँड, व्हाईट कलरचा कलर बँड आणि ब्लॅक कलरचा कलर बँड. हे 3 कलरच का, रेड, व्हाईट आणि ब्लॅक, हे कलर दुरूनच दिसतात म्हणून हे कलर बँड इथं पाहायला भेटतात. प्रत्येक बँडची हाईट 20 सेंटीमीटर असते. किती असते? 20 सेंटीमीटर. आणि हे 2 मीटर आणि 3 मीटरमध्ये अवेलेबल आहे. जर समजा तुम्ही हिली एरियामध्ये सर्वे करताय तर रेंजिंग रॉड दिसत नाही म्हणून त्याला असे फ्लॅग लावले जातात. मग तो रेंजिंग रॉड दुरून सुद्धा दिसतो. रेंजिंग रॉड हे सर्वे स्टेशनवर लावले जातात. सर्वे स्टेशन दुरूनच आयडेंटिफाय करायचं असेल फ्रॉम लॉंगर डिस्टन्स तर त्या ठिकाणी रेंजिंग रॉड वापरतात. जमेल का फिगर? त्यानंतर येतो बाळांनो प्लंबॉब. प्लंबॉब जो असतो ना तो तुम्हाला ऑलरेडी मी फर्स्ट म्हणजे याच्यातही शिकवलेला आहे प्लेन टेबल सर्विंगमध्ये. प्लंबॉब जो असतो हा काय करतो, व्हर्टिकॅलिटी चेक करतो.
तुमच्या इन्स्ट्रुमेंटची व्हर्टिकॅलिटी चेक करण्याकरता प्लम बॉब असतो. हा प्लम बॉब आहे. ठीक आहे, व्हर्टिकॅलिटी चेक करण्याकरता म्हणजे कुठली गोष्ट परफेक्टली व्हर्टिकल आहे का हे चेक करायला प्लम बॉब असतो. प्लम बॉब म्हणजे सिंपल एक वेट आहे आणि त्याला दोरी बांधलेली आणि वेट ऑलवेज कसं असतं व्हर्टिकली डाऊनवर्ड ड्यू टू ग्रॅव्हिटेशन. पुढचं इन्स्ट्रुमेंट येतं बाळांनो, हे बघा असा पेग असतो हा. आता हे वुडन पेग्स आहे, कधी कधी स्टीलचे पेग्स असतात. ज्या ठिकाणी चेन लेंथ मोजून कंप्लीट होते किंवा चेनिंग जिथून सुरू केली आणि जिथं चेनिंग संपवली तिथं असतात टर्मिनल स्टेशन. अशा टर्मिनल स्टेशनवर असे पेग लावले जातात. ठीक आहे, हे वुडन पेग आहे, टिंबर पेग आहे, बघ हे पेग आहेत. टर्मिनल स्टेशनवर असे पेग लावले जातात. लेआउट करताना असे पेग लावतात आणि त्याला दोरा बांधतात. कळालं का? पेग जनरली 15 सेंटीमीटर 15 सेंटीमीटर हाईटचे किंवा 30 सेंटीमीटर हाईटचे पेग्स असतात. ओके, आता मला सांगा यात काय डाऊट आहे बाबा? इन्स्ट्रुमेंटमध्ये तुम्ही फिगर काढायची आहे, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सिंपल फिगर आहेत, त्याला 2-2 सेंटेन्समध्ये एक्सप्लेन करायचं जसं मी केलंय. कळालं? काय डाऊट वाटला तर विचारा. आता चेन एक्सप्लेन करायला येते म्हणजे येतेच विथ डायग्रॅम. आता ही जी चेन असते, मी सांगितलं की चेनच्या मदतीने तुम्ही हॉरिझॉन्टल डिस्टन्स मोजू शकता. विथ द हेल्प ऑफ चेन यू कॅन मेजर द हॉरिझॉन्टल डिस्टन्स ऑन द ग्राउंड. ग्राउंडवरचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स मोजण्याकरता चेन वापरतात. बरं, ही जी चेन आहे या चेनला आपण मेट्रिक चेन असं म्हणतो. या चेनमध्ये तुम्हाला स्ट्रेट लिंक्स पाहायला भेटतात, ज्या गॅल्वेनाइज्ड माइल्ड स्टील पासून बनवलेल्या आहेत. याला आपण लिंक्स म्हणतो. गॅल्वेनाइज्ड आयर्न पासून बनवलेल्या लिंक्स आहेत. कोणत्या लिंक आहेत? हे बघा, यावाले लिंक आहेत. 20 सेंटीमीटर लांबीची एक लिंक असते. लिंक प्रोव्हाइड केल्यामुळं काय होतं की तुमची चेन फ्लेक्झिबल होते, तिला पाहिजे तसं मूव्ह करता येतं फ्लेक्झिबल असल्यामुळे. बरं, हे जी चेन असते या चेनला कडेने 2 ब्रास हँडल आहे टू पुल द चेन. प्रत्येक 1 मीटर अंतरावर ब्रासची रिंग आहे. प्रत्येक 5 मीटर अंतरावर एक स्पेसिफिक ब्रास टाली आहे. चेन ही 20 मीटर आणि 30 मीटरमध्ये लेंथमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. जर तुम्ही हॉरिझॉन्टल डिस्टन्स मोजण्याकरता चेन वापरता तर त्या प्रोसेसला चेनिंग म्हणतात. ओके, बरं, टेप्सपेक्षा जे चेन्स असतात त्यांची ॲक्युरेसी कमी असते. मला वाटतं हे सगळं सांगितलंय. काय डाऊट असेल तर विचारा. हे बघा, इथं सगळं फिगरमध्ये दिसतंय. जमेल चेनबद्दल इन्फॉर्मेशन दोन्हीपैकी एक फिगर काढायला, एकच काढायची दोन्हीपैकी. ओके, आता मला चेनिंगच्या मदतीने सर्वे करायचा आहे म्हणजे डिस्टन्स मोजायला आता मी चेन वापरणार आहे आणि जे काही छोटे मोठे इन्स्ट्रुमेंट पाहिले ते वापरणार आहे. यात राहिला फक्त ॲरो. चला ॲरो दाखवतो. इकडे पहा, अशा आकाराचे ॲरो असतात. हे जे ॲरो असतात हे जेव्हा एक चेन लेंथ कंप्लीट होते म्हणजे 20 मीटरच्या चेनने तुम्ही 20 मीटर डिस्टन्स मोजलं तर एक चेन लेंथ कंप्लीट झाल्यानंतर तिथे ॲरो लावतात. ॲरोची हाईट 400 mm असते. 40 सेंटीमीटर हाईट असते 400 mm. ॲरोला पकडण्याकरता वरतून सर्क्युलर पार्ट असतो. ठीक आहे, गॅल्वेनाइज्ड आयर्न पासून ही ॲरो बनवला जातो. याचा डायमीटर असतो 50 mm आणि ही जी काही वायर आहे हिचा डायमीटर असतो 4 mm. याच्यावर ब्लॅक कलर जनरली मारलेला असतो. अशा कलरचे असे ॲरो आपण पाहतो. जिथे एक चेन लेंथ कंप्लीट होते तिथे ॲरो लावला जातो. ठीक आहे, हे बघा असे असतात ते ॲरो. आता चेन आहे पहा अशी. दिस इज द चेन. दिसते? हे बघा अशी चेन असते. इथं ब्रास हँडल दिसतोय. ही एक लिंक आहे पहा 20 सेंटीमीटरची लिंक. ही ब्रास टॅली पहा 5 मीटर 10 मीटर 15 मीटरची आणि छोट्या छोट्या ब्रास रिंग असतात अशा. ठीक आहे, कोणाला काय डाऊट? हे बघा, हे अशा असतात बाळांनो. हे बघा असे असतात ॲरो. शेप पाहून घ्या, असे ॲरो असतात. ओके, आता चेनिंगच्या मदतीने मला सर्वे करायचा आहे तर त्यासाठी काही टर्म्स शिकल्या पाहिजे. बघा, सर्वे स्टेशन, फिक्स पॉईंट ऑन द ग्राउंड. चेनिंग करताना आपण काय करतो, कडेकडेने काही स्पेसिफिक पॉईंट फिक्स करतो. त्या स्पेसिफिक फिक्स असलेल्या पॉईंटला सर्वे स्टेशन म्हणतात. मग आपण डिस्टन्स मोजताना या सर्वे स्टेशनमधलं डिस्टन्स मोजत असतो. कळालं सर्वे स्टेशन?
दुसरं येतं बेस लाईन, मेन लॉंगेस्ट लाईन ऑफ सर्वे. तुमचा जो काही सर्वे करण्याचा जो एरिया आहे त्या एरियामधली जी सगळ्यात लॉंगेस्ट सर्वे लाईन आहे, सगळ्यात लांबलचक असलेली सर्वे लाईन, त्याला म्हणतात बाळांनो बेस लाईन. द लॉंगेस्ट सर्वे लाईन, द लॉंगेस्ट सर्वे लाईन इन द गिवन एरिया. दिलेल्या एरियामध्ये जी सगळ्यात लॉंगेस्ट सर्वे लाईन आहे त्याला बेस लाईन म्हणतात. नंतर चेक लाईन, इट इज युज्ड टू चेक द ॲक्युरेसी ऑफ द सर्वे. तुम्ही जो सर्वे केला त्याची ॲक्युरेसी चेक करण्याकरता जी सर्वे लाईन यूज केली जाते त्याला चेक लाईन म्हणतात. म्हणजे तुम्ही ज्या एरियाचा सर्वे केला तो सर्वे बरोबर आहे का, ॲक्युरेट आहे का हे चेक करण्याकरता आपण काय करतो, ज्या सर्वे लाईनचा यूज करतो त्याला चेक लाईन म्हणतात. टाय लाईन, इट कनेक्ट्स द इंटेरियर डिटेल. टाय लाईनच्या मदतीने इंटेरियर डिटेल त्या ठिकाणी आपण कलेक्ट करू शकतो. इंटेरियर डिटेलिंग करण्याकरता टाय लाईन असते. ऑफसेट, दिस इज द लॅटरल मेजरमेंट फ्रॉम चेन लाईन. चेन लाईन पासून जर ऑफसेट म्हणजे लॅटरल मेजरमेंट घेतले तर त्याला ऑफसेट म्हणतात. टाय स्टेशन, मेन लाईनवरती जे काही मेन लाईनवरती डिटेलिंग करण्याकरता जे स्टेशन आपण लोकेट करतो त्याला टाय स्टेशन म्हणतात. बघून घ्या, मी हे सगळं दाखवतो. ओके, आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे क्रॉस स्टाफ आहे बाळांनो. चला मी तुम्हाला दाखवतो. अशी काहीशी फिगर आपल्याला पाहायला भेटते. फॉर एक्झाम्पल हा जो दिसतोय का कडेकडेचा, हा एवढा प्लॉट आहे किंवा हा एरिया आहे. या एरियाचा मला सर्वे करायचा आहे. मग सर्वे करायच्या अगोदर मी काय केलं, 4 पॉईंट लोकेट केले. बघा, हा पॉईंट लोकेट केला, सर्वे स्टेशनला असं डिनोट करतात बरं का. हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे. मग सर्वे स्टेशन किती झाले, 1 2 3 4. त्याला नाव काय दिलं, PQRS. मग सर्वे स्टेशन ते असतात जे ग्राउंडवर फिक्स केलेले स्पेसिफिक पॉईंट्स असतात, त्याला सर्वे स्टेशन म्हणतात. कळालं का रे सर्वे स्टेशन. आता सर्वे स्टेशनला जोडणारी लाईन दिसते का, याला म्हणतात सर्वे लाईन. मग सर्वे लाईन PQ QR RS SP या सर्वे लाईन आहेत. क्लिअर. त्या इमॅजिनरी म्हणून अशा एक लाईन डॉट अशा काढल्यात. इमॅजिनरी ना, सर्वे लाईन इमॅजिनरी असतात, त्या ग्राउंडवर थोडी असतात, त्या आपण ॲझ्युम करत असतो. कळालं. मग सर्वे स्टेशन, सर्वे लाईन. आता बघा, लॉंगेस्ट सर्वे लाईन जी सगळ्यात लांबलचक सर्वे लाईन आहे तिला म्हणतात बेस लाईन. दिसतंय का, Q पासून R, Q पासून S, Q पासून S पर्यंत ही जी लॉंगेस्ट सर्वे लाईन आहे, Q पासून S पर्यंत ही जी लॉंगेस्ट सर्वे लाईन आहे हिला म्हणतात बेस लाईन. कळालं, बेस लाईन. त्यानंतर हे जो काही मी सर्वे केला तो बरोबर आहे का हे चेक करायला एक सर्वे लाईन मारली जाते. जो सर्वे मी केला तो बरोबर आहे का हे चेक करण्याकरता एक सर्वे लाईन वापरली जाते, तिला म्हणतात चेक लाईन. हे बघा, P पासून चेक लाईन सुरू झाली T पर्यंत, मग PT ही झाली चेक लाईन. चेक लाईनच्या मदतीने मी हे चेक करू शकतो की मी केलेला सर्वे ॲक्युरेट आहे का. चेक लाईनचा एक पॉईंट असतो सर्वे स्टेशनला आणि एक पॉईंट कुठं असतो, बेस लाईनवर. कळालं ना, एक पॉईंट बेस लाईनवर आहे, एक पॉईंट सर्वे स्टेशनवर आहे, अशी असते चेक लाईन. मग येतं बाळांनो टाय लाईन. टाय लाईन कशासाठी असते की जो काही सर्वे केलेला एरिया आहे त्या एरियाचं डिटेलिंग करण्याकरता. समजा या भागामध्ये लॉन आहे, या भागात बिल्डिंग आहे, या भागात वेल आहे म्हणजे विहीर आहे, या भागात रोड आहे, या भागात टेम्पल आहे, या भागात पॉन्ड आहे, इथं स्कूल आहे, इथं बिल्डिंग आहे. हे जी काही डिटेलिंग आहे ही मला प्रॉपरली लोकेट करायची आहे माझ्या फिगरमध्ये, माझ्या फील्ड बुकमध्ये. त्यावेळी आपण ही लाईन वापरतो, या लाईनला म्हणतात टाय लाईन. सर्वे केलेल्या एरियाचं जर तुम्हाला त्या ठिकाणी डिटेलिंग करायचं आहे तर जी सर्वे लाईन आपण वापरतो त्याला टाय लाईन म्हणतात. UV इज द टाय लाईन. कळालं का रे बाबा. नाही पहा बरं, फिगर येईल का काढता. चला, समजला असेल बाळांनो. आता यामध्ये जर तुम्ही ऑफसेट पाहिले तर इकडे पहा, ऑफसेट म्हणजे काय. आता तुमची सर्वे लाईन आहे, तुमची सर्वे लाईन खरी कोणती आहे, AB. आता या सर्वे लाईनवर तुम्ही एक परपेंडिक्युलर डिस्टन्स मोजलं, सर्वे लाईनवर तुम्ही एक डिस्टन्स असं मोजलं ज्याचा एक पॉईंट या सर्वे लाईनवर आहे. मग सर्वे लाईन पासून जेव्हा हे लॅटरल डिस्टन्स तुम्ही मोजता, द लॅटरल डिस्टन्स मेजरमेंट फ्रॉम द सर्वे लाईन, सर्वे लाईनवरून हे जे लॅटरल डिस्टन्स तुम्ही मोजता याला म्हणतात ऑफसेट.
पण या ऑफसेटचा अँगल आहे 90 डिग्री, याला म्हणतात परपेंडिक्युलर ऑफसेट. द लॅटरल डिस्टन्स मेजरमेंट फ्रॉम द सर्वे लाईन इज कॉल्ड ॲज ऑफसेट अँड द ऑफसेट ॲज अ अँगल ऑफ 90 डिग्री, म्हणून याला म्हणतात परपेंडिक्युलर ऑफसेट. काय डाऊट आहे? आता हा अँगल जर 90 डिग्री नसेल तर तो वेगळा असेल ना. मग जर समजा ऑफसेटचा अँगल अदर दॅन 90 डिग्री आहे, या ऑफसेटचा अँगल अदर दॅन 90 डिग्री आहे, याला म्हणतात ऑब्लिक ऑफसेट म्हणजे तिरके ऑफसेट. वेन द ऑफसेट हॅज अन अँगल अदर दॅन 90 डिग्री तेव्हा त्याला म्हणतात ऑब्लिक ऑफसेट. मग दोन प्रकारचे ऑफसेट तुमच्या समोर आहे. काय डाऊट आहे का? समजले ऑफसेट? मग लक्षात ठेवा बाळांनो की ऑफसेट काय असतात, तर ऑफसेट आर द लॅटरल डिस्टन्स मेजरमेंट फ्रॉम द गिवन सर्वे लाईन. गिवन सर्वे लाईन पासून जे लॅटरल डिस्प्लेसमेंट आपण मोजतो त्याला ऑफसेट म्हणतात. ऑफसेट ॲज अ 2 टाइप्स, एक 90 डिग्रीचा असतो परपेंडिक्युलर ऑफसेट, एक असतो अदर दॅन 90 डिग्रीचा ऑब्लिक ऑफसेट. ठीक आहे. मग येतं बाळांनो पुढचा कन्सेप्ट रेंजिंग. पेपरला येतं बरं का ऑफसेट आणि ऑफसेटचे टाइप्स, एक्झामला येतं फिगर सहित लिहायचं. पेपरला हे पण येतं सर्वे लाईन आणि सर्वे लाईनचे टाइप्स. मग बेस लाईन, चेक लाईन, टाय लाईन हे पण लिहायचं. चेन आणि चेनची इन्फॉर्मेशन येते, लिनियर मेजरमेंट आणि त्याचे इन्स्ट्रुमेंट येतात, हे लिहायला पाहिजे. पुढचा कन्सेप्ट येतो रेंजिंग. रेंजिंग म्हणजे काय बघा इकडं, तुम्ही इकडे पाहू शकता. समजा हे सर्वे स्टेशन ए आणि हे सर्वे स्टेशन बी आहे. या सर्वे स्टेशन मधून मला एवढं डिस्टन्स मोजायचंय. ठीक आहे. आता ही एक सर्वे लाईन आहे. आता ह्या सर्वे लाईन वरती या सर्वे लाईनची लांबी खूप जास्त आहे. मग मला मध्ये अजून काही स्टेशन एस्टॅब्लिश करायचे. मग इंटरमिजिएट स्टेशन जे मी एस्टॅब्लिश करतो, समजा इंटरमिजिएट स्टेशन एस्टॅब्लिश केला मी सी. मग या जेव्हा ज्या प्रोसेसने द प्रोसेस बाय विच इंटरमिजिएट स्टेशन्स आर एस्टॅब्लिश्ड ऑन द सर्वे लाईन ए बी, या इंटरमिजिएट स्टेशनला म्हणतात, म्हणजे या इंटरमिजिएट स्टेशनच्या प्रोसेसला म्हणतात रेंजिंग. मग रेंजिंग इज द प्रोसेस, रेंजिंग ही एक अशी प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये आपण सर्वे लाईनवरती इंटरमिजिएट स्टेशन एस्टॅब्लिश करतो. या प्रोसेसला रेंजिंग म्हणतात. द प्रोसेस ऑफ एस्टॅब्लिशिंग द इंटरमिजिएट स्टेशन ऑन द मेन सर्वे लाईन. मेन सर्वे लाईनवर जेव्हा इंटरमिजिएट स्टेशन आपण एस्टॅब्लिश करतो त्या प्रोसेसला आपण रेंजिंग म्हणतो. काय म्हणतो? कळालं का रे रेंजिंग? मग रेंजिंगचे 2 टाईप आहेत. देअर आर 2 टाइप्स ऑफ रेंजिंग. डेफिनेशन तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता टेक्स्टबुकमध्ये. डायरेक्ट रेंजिंग वेन एंड पॉइंट्स आर विजिबल. जर समजा दोन्ही एंड पॉइंट विजिबल असतील तर तिथं डायरेक्ट रेंजिंग केली जाते. इकडे पहा. आता पहा एंड पॉइंट विजिबल म्हणजे काय, ए वरून बी दिसतोय आणि बी वरून ए दिसतोय. म्हणजे या पोझिशनवरून ही पोझिशन दिसते, या पोझिशनवरून ही पोझिशन दिसते. जेव्हा एंड पॉइंट्स हे विजिबल असतात तेव्हा तिथे असतं बाळांनो डायरेक्ट रेंजिंग. आणि जेव्हा असं असतं पहा मध्ये असा डोंगर आहे, इथं एक स्टेशन आहे ए, इथं एक स्टेशन आहे बी. मग आता ए वरून बी दिसत नाही, बी वरून ए दिसत नाही, म्हणजे एंड पॉइंट्स आर नॉट विजिबल. मग इथं जी रेंजिंग केली जाते त्याला म्हणतात इनडायरेक्ट रेंजिंग. जर हे दोघं विजिबल आहे तर डायरेक्ट रेंजिंग, हे दोघं ती विजिबल नाही आहेत, इनडायरेक्ट रेंजिंग. मला वाटतं डायरेक्ट इनडायरेक्ट रेंजिंग कळालं. ओके. आता डायरेक्ट इनडायरेक्ट रेंजिंग तर तुम्ही पाहिलंच. आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, जरा इकडे बघा. आता डायरेक्ट इनडायरेक्ट रेंजिंग करण्याकरता वापरतो आपण क्रॉस स्टाफ किंवा ऑप्टिकल स्क्वेअर. तुम्हाला आहे ना ऑप्टिकल स्क्वेअर? तर ऑप्टिकल स्क्वेअर आणि क्रॉस स्टाफ हे दोन्ही इन्स्ट्रुमेंट वापरतात ऑफसेट टाकण्याकरता. म्हणजे काय? म्हणजे बघा असं, म्हणजे जर समजा बाळांनो ही तुमची सर्वे लाईन आहे ए बी आणि इथं मी 90 डिग्रीचा ऑफसेट टाकतोय. किती डिग्रीचा? आपण जनरली 90 डिग्रीचाच ऑफसेट टाकतो आणि या ऑफसेटची लांबी मोजत असतो आपण. ठीक आहे. समजा मी ए बी या सर्वे लाईनवर 90 डिग्रीचा ऑफसेट टाकतोय, तर असे ऑफसेट टाकायला 2 इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो, ऑप्टिकल स्क्वेअर आणि दुसरं वापरतो क्रॉस स्टाफ.
क्रॉस टाप आपण जास्त वापरतो, ऑप्टिकल स्क्वेअर पण वापरतो, दोघांची ॲक्युरेसी चांगली आहे. इकडे बा तुम्ही पाहू शकता बाळांनो, या ठिकाणी हा असा ऑप्टिकल स्क्वेअर आपल्या कॉलेजमध्ये आहे. असा असतो ऑप्टिकल स्क्वेअर, त्याला खाली हँडल असतं पकडण्याकरता, छोटंसं इन्स्ट्रुमेंट आहे. आणि असा असतो लाईन रेंजर. लाईन रेंजरच्या मदतीने रेंजिंग करता येते. रेंजिंग करण्याकरता लाईन रेंजर हे इन्स्ट्रुमेंट वापरतात. ओके, याच्यामध्ये 2 प्रिझम आहे, अप्पर प्रिझम लोअर प्रिझम, आणि हे लाईन रेंजर आहे, याने रेंजिंग करता येते. आणि ऑप्टिकल स्क्वेअर याने आपल्याला ऑफसेट टाकता येतात, याने ऑफसेट टाकता येतात आणि याने रेंजिंग करता येते. हे सुद्धा ऑप्टिकल स्क्वेअर आहे पण ट्रायंग्युलर आहे, हे जनरली वापरत नाही, हे 2 वापरतो आपण. ओके, मग रेंजिंग करण्याकरता आपण काय वापरतो, लाईन रेंजर, आणि ऑफसेट टाकण्याकरता आपण काय वापरतो, ऑप्टिकल स्क्वेअर. इकडे पहा, टॉप व्ह्यू जर पाहिला तर ऑप्टिकल स्क्वेअर असा सर्क्युलर दिसतो. ठीक आहे, याच्यामध्ये ह्या बाजूला एक काच असते आणि ह्या बाजूला एक काच असते. ठीक आहे, मग काय होतं बाळांनो, बघा बरं का, आता ह्या ज्या 2 काचा आहेत, इथं एक काच आहे आणि इथं एक काच आहे, ह्या 2 काचांमध्ये जे अँगल आहे तो बरोबर 45 डिग्री असतो. मग जेव्हा लाईटची रे अशी सरळ येते, लाईटची रे अशी सरळ येते, इकडून रिफ्लेक्ट होऊन इकडे जाते आणि मग अशी येते. म्हणजे हे जे काही 2 आरशे आहेत, हे जे 2 मिरर्स आहे, या मिरर मधला अँगल जेव्हा 45 डिग्री असतो, तेव्हा त्याच्या ही इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यामधला अँगल किती असतो. मग प्रिन्सिपल काय ऑप्टिकल स्क्वेअरचं माहिती ना तुम्हाला, व्हेन द अँगल बिटवीन द मिरर्स आर 45 डिग्री, देन द अँगल बिटवीन द इन्सिडंट रे अँड रिफ्लेक्टेड रे इज 90 डिग्री. दिस इज द प्रिन्सिपल. म्हणजे मिरर मधला अँगल जर 45 डिग्री आहे, तर इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे यांच्यामधला अँगल त्याच्या दुप्पट असतो, 90 डिग्री. हे प्रिन्सिपल आहे ऑप्टिकल स्क्वेअरचं. आता ऑप्टिकल स्क्वेअर आणि लाईन रेंजर कसं वापरायचं ते पाहायचं. लाईन रेंजरच्या मदतीने रेंजिंग कशी करायची ते पाहूया. इकडे पहा, लाईन रेंजरच्या मदतीने रेंजिंग करताना या बाजूला एक रेंजिंग रॉड आहे आणि इथं एक रेंजिंग रॉड आहे. हे दोकडेचे 2 टर्मिनल स्टेशन आहे आणि या 2 स्टेशनच्या मध्ये मला एक तिसरा इंटरमिजिएट स्टेशन एस्टॅब्लिश करायचं आहे. त्याकरता ही जी प्रोसेस मी करतो त्याला म्हणतात रेंजिंग. रेंजिंग करण्याकरता एवढं छोटंसं इन्स्ट्रुमेंट वापरतात, लाईन रेंजर. हातामध्ये लाईन रेंजर घ्यायचं आणि बरोबर ह्या साईडला तोंड करून उभं राहायचं. सर्वे लाईन अशी आहे तर असं उभं राहायचं आणि या साईडला, आता या साईडने दिसेल पहा, वरच्या प्रिझम अप्पर प्रिझममध्ये या साईडचा जो काही रेंजिंग रॉड आहे त्याची इमेज दिसेल, त्या साईडने जो लोअर प्रिझम आहे त्याची इमेज त्या साईडने दिसेल. आणि जेव्हा दोन्ही लाईन्स एका खाली एक येतील त्या ठिकाणी बघा असा प्लंब बॉब घ्यायचा आणि इंटरमिजिएट स्टेशन डेव्हलप करायचं. ही दिस इज द प्रोसेस ऑफ लाईन रेंजर. लाईन रेंजरच्या मदतीने रेंजिंग कशी करतात ही त्याची प्रोसिजर. ओके, हे बघा आता ते 2 लाईन एकत्र आलेले आहेत. मग तिथून प्लंब बॉबनी खाली पॉईंटला मार्क करणार, तिथं नवीन रेंजिंग रॉड लावणार. म्हणजे या दोन टर्मिनल स्टेशनच्या मध्ये जी सर्वे लाईन आहे तिथं इंटरमिजिएट स्टेशन डेव्हलप केला विथ द हेल्प ऑफ रेंजिंग बाय लाईन रेंजर. कळालं का ग? मला वाटतं प्रॅक्टिकल होतं तुम्हाला. ओके, याच्यामध्ये जनरली काय केलं जातं माहिती का बाळांनो, हे बघा प्रिझम असतो बरं का, अप्पर प्रिझम मध्ये ह्या साईडचा रेंजिंग रॉड दिसतो असा आणि लोअर प्रिझम मध्ये त्या साईडचा रेंजिंग रॉड दिसतो असा. मग जोपर्यंत हे ह्या साईडच्या रेंजिंग रॉडची आणि ह्या साईडच्या रेंजिंग रॉडची इमेज एका खाली एक येत नाही, पॅरलल येत नाही, कोइन्साइड होत नाही, तोपर्यंत ह्या सर्वे लाईनवर असं परपेंडिक्युलर पुढं मागवायचं. सर्वे लाईन अशी आहे तर आपण असं पुढं मागवायचं आणि जेव्हा ह्या इमेज ह्या लाईन्स त्या ठिकाणी अशा एकदम याच्यामध्ये येतील ना लाईनमध्ये, बघा अशा एका खाली एक, मग तिथं लगेच आपण प्लंब बॉबनी जागा सोडायची. तो पॉईंट असतो बाळांनो रेंजिंगचा पॉईंट, इंटरमिजिएट पॉईंट. कळालं का रे रेंजिंगचं? आता ऑप्टिकल स्क्वेअरने ऑफसेट कसे टाकायचे ते पहा. इकडे पाहू शकता ऑप्टिकल स्क्वेअरने ऑफसेट कसे टाकायचे ते इथे आपल्याला कळेल. हे बघा, हा तुमचा असतो ऑप्टिकल स्क्वेअर. ठीक आहे, तो त्यांनी ट्रायपॉड स्टँडवर लावला, आपण जनरली हातामध्ये पण पकडू शकतो. ठीक आहे, आता बरोबर ही सर्वे लाईन आहे, या सर्वे लाईनवर बरोबर आपल्याला ऑफसेट टाकायचा. बघा ही सर्वे लाईन ड्रॉ झाली पहा. सर्वे लाईनचं नाव आहे XY.
बरोबर. तिथं आता ह्या पॉईंटला आपल्याला ऑफसेट टाकायचं आहे बघा. असा ऑफसेट टाकला पहा झेड, हा बरोबर परपेंडिक्युलर ऑफसेट टाकला जातो विथ द हेल्प ऑफ ऑप्टिकल स्क्वेअर अँड क्रॉस स्टाफ. ओके, हे बघा आता इथं या ठिकाणी एक जण उभा राहणार आणि तो त्या ऑप्टिकल स्क्वेअरमध्ये उभा राहणार. हा ऑब्झर्वर आहे आणि हा सर्वेअर आहे, ठीक आहे, किंवा हा ऑब्झर्वर आहे हा सर्वेअर आहे. तो काय करतो, त्याला गाईड करतो इकडे तिकडे हो म्हणून. ओके, अशा पद्धतीने बाळांनो त्या ठिकाणी आपण काय करतो, परपेंडिक्युलर ऑफसेट टाकतो विथ द हेल्प ऑफ ऑप्टिकल स्क्वेअर. ऑप्टिकल स्क्वेअरची डायग्रॅम, प्रिन्सिपल आणि त्याचं वर्किंग ते एक्सप्लेन करता यायला पाहिजे. परपेंडिक्युलर ऑफसेटसाठी ऑप्टिकल स्क्वेअर आणि क्रॉस स्टाफ वापरतात. सेम काम क्रॉस स्टाफचं आहे, पण क्रॉस स्टाफला 2 माणसं लागतात. कळालं का रे? बघा ते मूव्ह करतोय पहा, आता बसला पहा परपेंडिक्युलर ऑफसेट. अशा पद्धतीने बाळांनो ऑप्टिकल स्क्वेअर देखील काम करतो. मला वाटतं कन्सेप्ट कळाला ऑप्टिकल स्क्वेअरचं. हेच लिहायचं एक्झामला जे मी शिकवले. एकदा रीड केलं की कन्सेप्ट क्लिअर असला की लगे लिहिता येतं तिथं, तुमच्या लँग्वेजमध्ये लिहा. त्यानंतर तुमचा जो काही क्रॉस स्टाफ आहे तो क्रॉस स्टाफ बघा ह्या टाईपमध्ये असतो. हे बघा असा क्रॉस स्टाफ असतो. क्रॉस स्टाफचा हा हेड आहे आणि खाली क्रॉस स्टाफचा हँडल आहे. या क्रॉस स्टाफच्या हेडला 4 हेड असतात, 1 2 3 4, ठीक आहे, 4 हेड आहेत या क्रॉस स्टाफला. याच्यामध्ये एक माणूस इथून असा पाहतो स्ट्रेट आणि एक माणूस इकडून इकडं पाहतो. आता स्ट्रेट सर्वे लाईन अशी असेल तर हा माणूस काय सांगणार की बाबा याची पोझिशन फिक्स आहे, तो त्या सर्वे लाईनच्या बाहेर जाणार नाही. पण हा माणूस जो आहे, जो इथून इथं पाहतोय, इथून असा सरळ, तो समोरच्या माणसाला ऑफसेट टाकण्याकरता गाईड करतोय. असा असतो बाळांनो क्रॉस स्टाफ. क्रॉस स्टाफची फिगर एक्झामला काढायची, जे टेक्स्टबुकमध्ये आहे त्यावर 2-3 सेंटेन्स लिहायचे की परपेंडिक्युलर ऑफसेट टाकण्याकरता क्रॉस स्टाफचा उपयोग होतो. ऑप्टिकल स्क्वेअर आणि क्रॉस स्टाफचा यूज सेम आहे. काय डाऊट आहे का? ओके, अजून एक महत्त्वाचा क्वेश्चन एक्झामला येतो की चेनिंगमध्ये येणारे ऑब्स्टॅकल कोणते. आता चेनिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्स्टॅकल येतात. बघा ऑब्स्टॅकल खूप वेळा एक्झामला येतात. मग चेनिंगमध्ये 3 प्रकारचे ऑब्स्टॅकल येतात. चेनिंग फ्री, विजन ऑब्स्ट्रक्शन, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण चेनिंग करू शकतो पण रेंजिंग करू शकत नाही. चेनिंग करता येते पण समोरचा पॉईंट दिसत नाही. चेनिंग ऑब्स्ट्रक्टेड विजन फ्री, म्हणजे रेंजिंग करता येतं पण चेनिंग करता येत नाही. आणि चेनिंग अँड विजन बोथ ऑब्स्ट्रक्टेड, म्हणजे रेंजिंग करता येत नाही चेनिंग करता येत नाही. पहिल्या याच्यात काय होतं, चेनिंग करता येते पण रेंजिंग करता येत नाही. विजन म्हणजे रेंजिंग, चेनिंग फ्री म्हणजे चेनिंग करता येते. सेकंड याच्यामध्ये चेनिंग नाही करता येत पण रेंजिंग करता येते, आणि याच्यामध्ये चेनिंग करता येत नाही रेंजिंग करता येत नाही. हे 3 ऑब्स्ट्रक्शन येतात चेनिंगमध्ये. येतं बरं का एक्झामला एक. काय डाऊट? आता पहिल्यांदा पाहू चेनिंग फ्री विजन ऑब्स्ट्रक्टेड म्हणजे काय. चेनिंग करता येते, चेन लावून अंतर मोजता येतं पण लाईन रेंजरने रेंजिंग करता येत नाही. मग काय केलं जातं माहिती का तुम्हाला, की अशा प्रकारचे ऑब्स्टॅकल जर आले तर ते कसे असतात, मध्ये हिली रिजन असतो, म्हणजे ते पॉईंट्स एकमेकांना इंटरव्हिजिबल नसतात. तुम्ही चेन लावून डिस्टन्स मोजू शकता. समजा मध्ये डोंगर आहे, डिस्टन्स मोजता येईल हो तुम्हाला, पण तुम्हाला रेंजिंग करता येणार नाही. मग तिथं इनडायरेक्ट रेंजिंग वापरावं लागेल. म्हणजे मध्ये जंगल आलं, रायझिंग ग्राउंड आलं, हिल आलं तर असतं चेनिंग फ्री विजन ऑब्स्ट्रक्टेड, म्हणजे चेनिंग करता येते बट रेंजिंग करता येत नाही. हे पहिलं ऑब्स्ट्रक्शन बघा, स्क्रीनशॉट घ्या, हेच एक्झामला लिहायचे. म्हणजे कसं तुमच्या लक्षात आलं ना. या बघ इथं एक सर्वे स्टेशन, इथं एक सर्वे स्टेशन, मध्ये डोंगरी, ए वरून बी दिसतोय का नाही, बी वरून ए दिसतोय का नाही, म्हणजे रेंजिंग करता येणार पण टेप धरून चेन मोजता येईल ना, अशी डिस्टन्स मोजता येईल ना असं. याच्यामध्ये काय करता येईल मग आपल्याला, आता बघा याच्यात काय करता येतं बरं का. ह्या बघा आता मध्ये काय आहे, आता मला काय करायचं आहे बाळांनो, सी आणि डी ए यांच्यातलं डिस्टन्स मला मोजायचं आहे. आता सी आणि डी ए ना यांच्यातलं डिस्टन्स मोजायचा असेल तर याच्यामध्ये काय करता येतं, रेंजिंग करता येत नाही, चेनिंग करता येते. मग चेनिंग करता येते पण रेंजिंग करता येत, कसं करणार रेंजिंग मध्ये, कसं काय स्टेशन लावणार. मग यांनी काय केलं बघा, इथं आता या सीच्या अलीकडे एक पॉईंट घेतला ए, सीच्या पलीकडे एक पॉईंट घेतला बी घेतला. आता ए पासून आहे ना एक समथिंग अँगल घेतला आणि ती अशी लाईन घेतली. आता तुम्ही म्हणले सर हा अँगल किती घेतला, किती घ्या, 45 डिग्री घ्या, 30 डिग्री घ्या, 60 डिग्री घ्या, चालेल. हा अँगल घेतला. त्यानंतर सी पासून मारला इथं एक परपेंडिक्युलर ऑफसेट, ह्या लाईनवर
सी पासून मारला एक परपेंडिक्युलर ऑफसेट, त्यासाठी काय वापरलं, क्रॉस टॉप किंवा ऑप्टिकल स्क्वेअर. डी पासून मारला एक परपेंडिक्युलर ऑफसेट, डी पासून मारला एक परपेंडिक्युलर ऑफसेट, बी पासून पण मारला एक परपेंडिक्युलर ऑफसेट. मारले 3 ऑफसेट मारले का, मग डिस्टन्स ऐका ना, सी चे तिथं ऑफसेट मारला सी डॅश, डी च्या तिथं ऑफसेट मारला डी डॅश, मग सी डॅश आणि डी डॅश यांच्यामधलं अंतर म्हणजे हे राहीन का नाही, म्हणजे चेनिंग करता आली पण रेंजिंग करता आली, त्यासाठी ही मेथड वापरली. अशा पद्धतीने पहिल्या ऑब्स्टॅकलला आपण क्रॉस करतो. कळालं, फिगर काढावं लागेल एक्झामला. दुसरं येतं बाळांनो, चेनिंग करता येत नाही पण रेंजिंग करता येते. विजन फ्री आहे पण चेनिंग ऑब्स्ट्रक्टेड आहे. मग असं कधी होतं की रेंजिंग करता येते पण चेनिंग करता येत नाही, जेव्हा मध्ये नदी येते, रिव्हर येते, रिव्हरमध्ये आलं, तळमध्ये आलं, बघा तुम्ही रेंजिंग करता येईल पण चेनिंग करता येत. इकडं बघा, ह्या बघा मध्ये पॉन्ड आलेला आहे, हा इथं जो आता हा डोंगर होता बरं का, हा डोंगर आहे, सी वरून डी दिसत नव्हता, चेनिंग करता येते असं करून पण रेंजिंग करता येत. आणि इथं काय पॉन्ड आहे म्हणजे तळ आहे, हे तळ आहे, हे खड्डा आहे, ते डोंगर होता. आता इथं मला ए पासून बीचं डिस्टन्स मोजायचंय, ठीक आहे. मग या ठिकाणी मी काय केलं, इथून परपेंडिक्युलर ऑफसेट टाकला इकडं सी, इथून टाकला परपेंडिक्युलर ऑफसेट सी, परपेंडिक्युलर ऑफसेट टाकायला वापरलं क्रॉस टॉप किंवा ऑप्टिकल स्क्वेअर, आणि सी आणि डीचं डिस्टन्स मोजलं. सी डीचं डिस्टन्स म्हणजेच ए बीचं डिस्टन्स. कळालं का. आता इथं पण पॉइंट आहे पा, ए बीचं डिस्टन्स मोजायचं आहे. मग मी काय केलं, बी पासून इकडं सी घेतलं आणि इथं परपेंडिक्युलर ऑफसेट टाकला. मग हे डिस्टन्स मोजायचं, हे मोजायचं, आणि पायथागोरस थेरमने ए बी येऊन जाईल ना. कळालं ना तुम्हाला, पायथागोरस थेरम वापरायचं. इथं बघा ए बी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर, प्लस नाही मायनस करावं लागेल. झालं. त्यानंतर आता चेनिंग करता येत नाही, चेनिंग पण करता येत नाही आणि रेंजिंग पण करता येत नाही, दोन्ही ऑब्स्ट्रक्शन आहे. म्हणजे मध्ये बिल्डिंग वगैरे आली, बिल्डिंग आल्यावर चेनिंग करता येईल का नाही, रेंजिंग करता येईल का नाही. हे बघा यामध्ये बिल्डिंग आली आहे, मला बी पासून जीचं डिस्टन्स मोजायचं आहे. मग त्यांनी काय केलं, बी पासून सरळ पुढे गेले डी, जी पासून पुढे गेले ई, आणि हे डिस्टन्स मोजलं डी पासून ईच. ठीक आहे, याला म्हणतात चेनिंगही करता येत नाही आणि रेंजिंग करता येत नाही. ओके, अशा पद्धतीने ऑब्स्टॅकल्स इन चेनिंग जे मी सांगितलं ते व्यवस्थित लिहायचे. 3 ऑब्स्टॅकल्स इन चेनिंग आहे, ते व्यवस्थित करायचे. आता सर्वे स्टेशन सिलेक्ट करताना काय काय काळजी घ्यायची. सर्वे स्टेशन मस्ट बी म्युच्युअली विजिबल. सर्वे स्टेशन सिलेक्ट करताना पहिली काळजी घ्यायची की सर्वे स्टेशन हे म्युच्युअली विजिबल पाहिजे. इथून हा स्टेशन दिसला पाहिजे. ओके, सर्वे स्टेशन एकमेकांवरून दुसरे स्टेशन दिसले पाहिजे, म्युच्युअली विजिबल पाहिजे. सर्वे लाईन ज्या आहेत त्या जनरली प्लेन ग्राउंडवरून गेल्या पाहिजे. सर्वे लाईन शुड बी रन ऑन अ प्लेन ग्राउंड. सर्वे लाईन या प्लेन ग्राउंडवरून मूव्ह झाल्या पाहिजे, प्लेन ग्राउंडवरून गेल्या पाहिजे सर्वे लाईन कायम. परत त्या ज्या मेन सर्वे लाईन आहेत त्या मेन सर्वे लाईनवर वेल कंडिशन्ड ट्रायंगल तयार करायचे, म्हणजे ट्रायंगुलेशन प्रॉपर होतं. मेन सर्वे लाईनवरती वेल कंडिशन्ड ट्रायंगल तयार करायचे. ओके, प्रत्येक ट्रायंगलला कमीत कमी एक चेक लाईन घ्यायची, म्हणजे तुम्हाला चेक करता येईल ॲक्युरेसी. ह्या ज्या मेन सर्वे लाईन आहेत त्यांच्यामध्ये ऑब्स्टॅकल नसावेत, म्हणजे मध्ये डोंगर, तळ, टेम्पल वगैरे नसावेत. मेन सर्वे लाईन शुड नॉट पास थ्रू द ऑब्स्टॅकल. मेन सर्वे लाईन ऑब्स्टॅकलमधून पास होऊ नये. बरं, तुमचं जे फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्कमध्ये एक बेस लाईन किंवा 2 बेस लाईन असल्या तर चालतील, कमीत कमी 1 किंवा 2 बेस लाईन पाहिजेच. डिटेलिंग करायची असेल तर टाय लाईन वापरायच्या. डिटेलिंग करायचं असेल तर तुम्ही ऑफसेट सुद्धा वापरू शकता. कळालं. अशा पद्धतीने सर्वे स्टेशन सिलेक्ट करताना 4-5 पॉईंट तुम्हाला लिहायचे. ठीक आहे, आता क्रॉस स्टाफच्या मदतीने एरिया मोजला जातो. तो एरिया कसा मोजला जातो ते आपल्याला पाहायचे. चला पाहूया. यावर न्यूमरिकल येतात 6 मार्कला 101%. तर बाळांनो, क्रॉस स्टाफ सर्वेइंगचे प्रॉब्लेम असे काही पाहायला मिळतात. क्रॉस स्टाफ सर्वेइंगच्या प्रॉब्लेममध्ये अशी फिगर देतात. यामध्ये ही जी मधली लाईन आहे ना, मधली लाईन ही काय आहे तुमची चेनेज किंवा चेन लाईन, आणि हे जे काय आहेत ना कडेचे हे काय आहेत तुमचे
ऑफसेट, बरोबर. टर्मिनल स्टेशन आहे इथं ए, इथं डी, आणि ऑफसेट स्टेशन या साईडला बी, डी, सी, आणि या साईडला ए बी, ए बी, इकडं डी सी, याला ई असेल. ठीक आहे. आता इथं चेनेज डिस्टन्स दिलेलं आहे, याच्यावरून फिगर कशी काढायची माहिती आहे ना तुम्हाला. मी सांगतो पहा, छोटी फिगर सांगतो, मग पुढं माझ्याकडे ऑलरेडी काढलेली आहे. हा बघा, अशी एक सर्वे लाईन घ्यायची स्ट्रेट कायम. एच्या तिथं काय आहे 0, मग इथं 0 घ्यायचा, मग पुढं 20 20 45 65, मग इथं घ्यायचं 20, मग 45, मग 65, मग 80, मग 120 असं घ्यायचं. हे सगळे पॉईंट या सर्वे लाईनवर लिहून घ्यायचे. या साईडला ए, या साईडला डी आहे समजा, काय असेल ते. आता 20वर ह्या साईडला कोण आहे डी, किती डिस्टन्सवर दिसतोय 32, मग इथून इकडे घ्यायचं 32B. बरं 45वर कोण आहे सी 40, मग इकडून इकडे घ्यायचं सी, आणि किती तो 40, म्हणजे याचं डिस्टन्स 40 आहे ऑफसेटचं डिस्टन्स. नंतर इथून इकडे किती 65वर डी डिस्टन्स किती आहे 38, नंतर इथून इकडे किती आहे ई, किती आहे डिस्टन्स 48. मग हे जे आहे ना हे सगळं असं जोडून घ्यायचं आहे बघा असं. मला वाटतं या फिगरवरून ही फिगर काढता येईल. एकदा बघा, ही मधली चेन आहे जे कडेचे ऑफसेट आहे, जमेल का. या ठिकाणी मी फिगर काढलेली बघा, अशी फिगर काढावं लागते. हे बघा इथं आहे ना ही फिगर होती पहा, 20 50 35 65 वगैरे असं, आणि त्याला बघा कसं काढलंय. अशा पद्धतीने फिगर काढायची. 0, मग 20, मग 35, मग 50, मग 65 आणि 84. कडेला हे जे मारलेत ना ग्रीन ब्ल्यू कलरनी ते ऑफसेट आहेत, आणि मधली ब्लॅक कलरची चेन आहे जी, ही फिगर जमेल का सांगा मला. ओके, बरं. आता ही फिगर काढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला असा एक टेबल काढायचा आहे. हा तुमचा ऑब्झर्वेशन टेबल आहे क्रॉस टॉप सर्वेइंगचा. ठीक आहे. याच्यामध्ये सुरुवातीला घ्यायचा सिरियल नंबर, मग फिगर, मग चेनेज, मग बेस, मग ऑफसेट, मग मीन, मग एरिया. स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. या प्रॉब्लेमला एक्सप्लेन केलेलं मी एक सेपरेट लेक्चर आहे, ते सेपरेट अपलोड करणार आहे, पण तरी पण इथं पण लक्ष द्या. तर या ठिकाणी फिगर काय आहे ABB डॅश. फिगरची नावं कशी द्यायची पहा. हा बघ इकडून सुरू करायचं, या साईडला नाव 1, हा बघ ही फिगर 1, ही 2, ही 3, ही 4, ही 5, ही 6. नाव काय आहे इकडं पहा, याला नाव दिलं A, मग इकडं होता B C D E F. इथं जर कॅपिटल B इथं नाव काय द्यायचं स्मॉल b, इथं कॅपिटल C इथं स्मॉल c, कॅपिटल F येतं इथं स्मॉल f, कॅपिटल E येतं इथं स्मॉल e. असे नाव द्यायची. हे काय झालं मग ABB. बघा फिगर सुद्धा तशीच काढली आहे, खालच्या साईडला ट्रायंगल असा. ठीक आहे. चेनेज किती झालं 0 to 20, 22. बघा 1 कुठं आहे 0 पासून 20 पर्यंत चेनेज आहे. पुढच्या सेकंडचं काय 22 35, 3चं काय 35 to 84, 3ची हाईट 35 to 84. मग तुम्हाला ते डिस्टन्स पहा, फिगर तरी तर काय नावं लिहिलेले आहेत 0 to 20, 20 to 35, 35 to 84. आता पुढे येतो 4ची हाईट किती आहे 84 to 65, 65 to 50, आणि पुढचं टोटल परत पुढं होईल ही 6 नंबरचं, इथून तर कुठपर्यंत इथपर्यंत 50 to 0. इथं दिसतंय पहा 50 to 0. हे झालं चेनेज. चेनेज पासून बेस जो आहे, चेनेज पासून बेस जो आहे यांचं सबट्रॅक्शन केलं का बेस येत असतो. या 2 नंबरचं सबट्रॅक्शन इथं दिलेलं आहे पहा. या दोघांची वजाबाकी, मोठ्यातून छोटा वजा केला की बेस येतो पहा बेस. ओके. आता ऑफसेट कसा घ्यायचा बघा. पुढचा कॉलम ऑफसेटचा आहे 0 पासून, आता या सेंटर लाईनच्या जितकं पुढं जाईल ते 0 to 32, 32 to 40, 42 पासून परत कुठं आले 40 पासून कुठं आले तुम्ही परत लाईनवर आले म्हणजे काय 0. 0 to 32 लांब गेले ना लाईन पासून, या लाईन पासून 0 to 32, 32 to 40, 40 to 0, परत 0 to 30, 30 to 46, 46 to 0. 0 32 0 पासून सुरू करणे
झिरो सेंटरला आणि परत शेवटी झिरो. आता पुढे येतो मीन. मीन म्हणजे काय, या 2 नंबरची ॲडिशन करायची, डिवायडेड बाय 2 करायचं. ॲडिशन केल्यानंतर ब्रॅकेट करा, 0 अधिक 32ला ब्रॅकेट करा, मग डिवायडेड बाय 2 करा. 32 + 40 याला ब्रॅकेट करा, मग डिवायडेड बाय 2 करा. मीन येईल मीन. मग बेसच्या कॉलमला मीनने मल्टिप्लाय केलं, बेसच्या कॉलमला मीनने मल्टिप्लाय केलं का एरिया येतो. मग एरियाचा फॉर्म्युला काय आहे, एरियाचा फॉर्म्युला आहे बेस मल्टिप्लाय बाय मीन. मग काय केलं मी याच्यात, फक्त या बेसच्या कॉलमला मीनने मल्टिप्लाय केलं, इथं एरिया मिळाली, या सगळ्या एरियाची ॲडिशन केली, पूर्ण सर्वे केलेल्या एरियाचा एरिया मिळाला पहा, आणि इथे प्रॉब्लेम कंप्लीट होतो. असे प्रॉब्लेम्स पाहायला भेटतात. ह्या ज्या प्रॉब्लेमचे लेक्चर आहेत मी सेपरेट अपलोड करतो, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजतील. ओके, तर या ठिकाणी युनिट नंबर 2 संपतो. याच्यामध्ये अजून एक टाईपचे प्रॉब्लेम आहेत, ते म्हणजे लेंथचे चेनिंगचे प्रॉब्लेम्स आहेत, त्याचं सुद्धा सेपरेट लेक्चर मी अपलोड करतो. ओके, बाय स्टुडंट्स. बाकी मग हा युनिट कंप्लीट झाला.